चला रे, तलवार उचलणारे हात धडापासून वेगळे झाले पाहिजेत. एका बाजूला म्हणे या अंगावर काटा आणणारी अत्यंत हिंसक आणि क्रूर घोषणा कानावर पडतीये. बापरे, नुसती घोषणाच नाही, तिथे पूर्ण गोंधळ आहे. हो ना. आणि नुसती माणसांची गर्दी नाहीये तिथे, तर जंगलातील साप, विंचू, अजगर, वाघ, सिंह आणि हत्तींचे चवताळलेले कळप एकदम बेताळ होऊन किंचाळत चौफेर धावत आहेत. अगदी अंगावर येणारा प्रसंग आहे हा. खरंच, समोर जो कोणी येईल त्याचे साधे तुकडेही शिल्लक राहणार नाहीत अशी ती भीषण परिस्थिती आहे. बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 105 वरचा हा प्रसंग वाचतानाच एक भयंकर धोक्याची आणि अस्वस्थतेची जाणीव होते. नक्कीच, तो माहोलच तसा उभा केलाय लेखकाने. हो, आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण फक्त हे कथानक समजून घेणार नाही आहोत, तर या अत्यंत नाट्यमय आणि थरारक प्रसंगाच्या आडून मानवी अहंकार, सत्तेचं राजकारण आणि खऱ्या प्रेमाची गुंतागुंत कशी उलगडत जाते यामागचं मानसशास्त्र शोधणार आहोत. बरं, या वर्णनात बाजींचा गुप्ततेशिवाय जगात काही महत्त्वाचे नाही आणि वस्तात काका या शब्दांभोवती जे गूढ वलय निर्माण केलं आहे ना, ते एका मोठ्या वादळाची पूर्वसूचना देतं. म्हणजे एक प्रकारचा इशारा देतो. अगदी बरोबर. हे जंगलात बेताळ धावणारे प्राणी किंवा तुटणाऱ्या हातांची घोषणा हे केवळ बाहेरच्या जगातील हिंसक चित्र नाहीये. जर आपण याचा खोलवर विचार केला तर हे वर्णन त्या कथेतल्या मुख्य पात्राचा म्हणजेच भीमाच्या आतल्या मानसिक अवस्थेचं आणि पुढे घडणाऱ्या विनाशाचं एक अत्यंत प्रभावी प्रतीक आहे. हे प्रतीक कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला यशवंत माचीच्या त्यावेळच्या परिस्थितीकडे पाहावं लागेल. हो, कारण तिथे विरोधाभास खूप मोठा आहे. एक्झॅक्टली. कारण उतार्यात एक मोठा विरोधाभास दिसतो. एकीकडे आपण हा भयानक जंगलाचा आणि धोक्याचा प्रसंग पाहिला, पण दुसरीकडे प्रत्यक्ष यशवंत माचीमध्ये एक वेगळंच वातावरण आहे. तिथे विजयाचा उन्माद आणि धुंदी पसरली आहे. आणि मुख्य पात्र असलेला भीमा या सगळ्यात हरवून गेलाय. हो ना. शत्रू पुन्हा चालून येईल या वास्तवाकडे तो पूर्णपणे डोळेझाक करतोय. तो स्वतःच्या लग्नाची स्वप्न रंगवण्यात मग्न आहे. मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं. सांगा ना. म्हणजे बघा, एखादा खेळाडू आहे ज्याने नुकतीच सेमीफायनल जिंकली आहे आणि तो त्या आनंदात इतका हरवून गेलाय की उद्याचा फायनलची मॅच आहे हे तो पूर्णपणे विसरून गेलाय. हा, अगदी चपखल उदाहरण आहे. किंवा असं समजा की एखाद्या धोक्याचा सायरन जोरात वाजत असतानाही कोणीतरी गोड स्वप्न पाहण्यात मग्न असावा. तशीच ही परिस्थिती आहे. एखाद्या योद्ध्याला विजयानंतर असं वास्तवाचं भान विसरायला लावणारी कोणती मानसिक अवस्था असते? याला मानसशास्त्रात आपण विजयाची धुंदी किंवा विक्टरी ब्लाइंडनेस असं म्हणू शकतो. अच्छा, विक्टरी ब्लाइंडनेस. हो, जेव्हा एखादा माणूस यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतो ना, तेव्हाच तो सर्वात असुरक्षित असतो. कारण त्याचा मेंदू धोक्याचे संकेत ओळखणं बंद करतो. म्हणजे तो स्वतःला अजिंक्य समजू लागतो. अगदी तेच. विजयामुळे शरीरात होणारा डोपामाइनचा स्त्राव माणसाला एका अशा कम्फर्ट झोनमध्ये घेऊन जातो जिथे त्याला वाटतं की आपल्याला कोणीच हरू शकत नाही. आणि भीमाचा विजय तर खूप मोठा होता. हो, भीमाने जो विजय मिळवला होता तो साधासुधा नव्हता. त्या काळातील राजकीय आणि लष्करी परिस्थिती पाहता हा विजय ऐतिहासिक होता. अशा मोठ्या विजयानंतर माणसाचा आत्मविश्वास अहंकारात बदलतो. खरंय. आणि तो अहंकार वास्तवाभोवती एक आंधळी भिंत उभी करतो आणि हीच भीमाच्या पुढच्या विनाशाची नांदी ठरते. ही आंधळी भिंत कशी असते याचे एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहत आहे. समजा एखाद्या राजाने शत्रूपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी एक प्रचंड मोठी अभेद्य भिंत उभारली आहे. त्या भिंतीमुळे तो स्वतःला अत्यंत सुरक्षित समजतोय, पण त्याला हेच माहीत नाहीये की भिंत उभारताना त्याने एका उपाशी वाघाला स्वतःसोबत त्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या किल्ल्याचा आतच बंदिस्त करून घेतलाय. क्या बात आहे. खूप सुंदर रूपक आहे. म्हणजे बाहेरचे शत्रू तर दूर राहिले, पण आतलाच धोका त्याला संपवणार आहे. भीमाच्या बाबतीत हा आतला वाघ म्हणजे त्याचा स्वतःचा अहंकार आहे, जो विजयाच्या धुंदीमुळे प्रचंड वाढला आहे. हे रूपक या परिस्थितीला तंतोतंत लागू पडतं. बाहेरच्या धोक्याकडे दुर्लक्ष करणं हा भीमाचा पहिला प्रमाद होता, पण खरा धोका त्याच्या आतच होता. हो, आणि तो धोका किती मोठा आहे हे दुसऱ्या दिवशी सकाळी दरबारात घडलेल्या प्रसंगावरून जाणवतं. हो, तो राजदरबारातील प्रसंग खूपच नाट्यमय आहे. मी जेव्हा हा भाग वाचत होते तेव्हा राजांच्या भूमिकेवर मला अनेक प्रश्न पडले. सकाळी भीमा राजांना आणि राजकुमारी सावित्रीला भेटायला जातो. बरोबर. राजे सुरुवातीला भीमाचं भरभरून कौतुक करतात. त्यांनी यशवंत माची अब्रू आणि मान राखला
हे सगळं ते अत्यंत स्पष्टपणे मांडतात. आणि त्याने साक्षात शिवाजी राजांच्या सेनेला पराभूत केलं होतं. हो, जी आदिलशाही दरबारात खूप मोठी आणि मानाची गोष्ट मानली जायची. पण या मोठ्या स्तुतीनंतर लगेचच राजे भीमाला एक भयंकर धक्का देतात. तो नकार एकदम अनपेक्षित असतो. अगदी. ते अत्यंत थंडपणे भीमाला सांगतात की सावित्रीची त्याची अट त्यांना अमान्य आहे, कारण सावित्रीने खंडेरायाला आपला पती मानले आहे. ज्याने तिला सूर्यराव बेरडाच्या हल्ल्यातून वाचवलं होतं. बरोबर. पण मला इथे राजांच्या मुत्सद्देगिरीवर प्रश्नचिन्ह उभं करावंसं वाटतं. राजांनी भीमाला आधी आकाशात चढवून लगेच जमिनीवर का आपटले? हा प्रश्न पडणं साहजिक आहे. म्हणजे राजकारणात एखाद्या योद्ध्याला खुश करण्यासाठी केलेली स्तुती आणि वैयक्तिक आयुष्यातील कटू सत्य यातील हा विरोधाभास जाणून बुजून निर्माण केला गेला आहे का? खरं सांगायचं तर इथे राजांच्या हेतूकडे राजकारण म्हणून न पाहता राजकीय कर्तव्य विरुद्ध वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन भिन्न पातळ्यांवरील संघर्ष म्हणून पाहावं लागेल. अच्छा, म्हणजे राजांचं कर्तव्य वेगळं होतं तिथे. हो ना. एक शासक म्हणून राज्याचे रक्षण करणाऱ्या योद्ध्याला योग्य तो सन्मान आणि कौतुक देणं हे राजांचं राजकीय कर्तव्य होतं. म्हणजे दरबारच्या नजरेतून भीमा हिरो होता. बरोबर. पण त्याच वेळी एक पिता म्हणून आणि एका राज्याचा प्रमुख म्हणून त्यांना एक अत्यंत महत्त्वाची रेषा आखायची होती. राज्यासाठी शौर्य गाजवले, शत्रूला हरवले म्हणजे एखाद्या स्त्रीवर मालकी हक्क मिळवता येत नाही, हा अत्यंत महत्त्वाचा संदेशातून मिळतो. बाप्पे, हे विश्लेषण खूपच महत्वाचं आहे. कारण शौर्य हा लग्नासाठीचा किंवा प्रेमासाठीचा व्यवहार होऊ शकत नाही, हे राजांनी तिथे स्पष्ट केलं. अगदी ठामपणे प्रस्थापित केलं. राज्याच्या रक्षणाची किंमत म्हणून स्त्रीला युद्धात जिंकलेली संपत्ती म्हणून देता येणार नाही. हे ऐकताना मला जाणवतंय की भीमाच्या डोक्यात हीच सरमिसळ झाली होती. तो राज्यासाठी दिलेलं योगदान आणि सावित्रीवरचा अधिकार या दोन्ही गोष्टी एकाच पारड्यात तोलत होता. आणि नेमकी हीच गोष्ट त्याच्या अहंकाराला पचनी पडणारी नव्हती. हो ना. याच नकाराचा परिणाम म्हणजे पुढचा तो थरारक प्रसंग, जो एका मोठ्या स्फोटासारखा वाचकांसमोर येतो. नकाराने संतापलेला भीमा काय म्हणतो यावर लक्ष देणं गरजेचं आहे. तो खूपच भडकतो तिथे. तो म्हणतो, मी जीवावर उदार होऊन केवळ सावित्रीसाठी लढलो. म्हणजे तो थेट खंडेरायाचा खून करण्याची भाषा करतो. सावित्री फक्त माझी आहे अशा आरोळ्या ठोकत तो जातो. हो. हातात समशेर म्हणजे तलवार घेऊन तो तरातरा तालमीकडे जातो. त्याच्या या किंचाळण्याने आणि रागाने तालमीच्या दरवाजाला लाथ मारल्याने राजे, साऊ आणि यशवंत माचेचे हजारो नागरिक तिथे धावत येतात. इथे भीमाची मानसिकता पूर्णपणे कोलमडल्याचं दिसून येतं. सावित्री फक्त माझी आहे ही त्याची आरोळी प्रेमाची लक्षणं सांगत नाही. मग ती कशाची लक्षणं आहेत? ती एका मालकी हक्काची जाणीव करून देते. त्याला सावित्री एक व्यक्ती म्हणून नकोय, तर ती त्याला एक जिंकलेली ट्रॉफी म्हणून हवी आहे. अरे बापरे, म्हणजे हे प्रेम नाहीये, हा अहंकार आहे. नक्कीच. आणि जेव्हा हा अहंकार दुखावला जातो तेव्हा माणूस हिंसक होतो. मला वाटलं की आता तालमीत एक भयानक तलवारीची लढाई होणार. भडकलेला भीमा नंगी तलवार घेऊन आत शिरणार आणि रक्ताचे सडे पडणार. पण आतून जे दृश्य बाहेर येतं ते पूर्णपणे अनपेक्षित आहे. हो, तो उत्कर्ष बिंदू म्हणजे क्लायमॅक्स आहे कथेचा. हो. भीमा आत शिरून खंडेरायाला मारणार असं वाटत असतानाच तालमीच्या दरवाजातून एकाच वेळी 3-4 पैलवान धडाक्कन हवेत उडत बाहेर फेकले जातात. आणि स्वतः खंडेराय आपल्या प्रचंड हातात या भीमाला अंतराळी उचलून तालमी बाहेर येतो. हे दृश्य म्हणजे मला एखाद्या सिनेमॅटिक सुपर हिरोच्या एंट्रीसारखं वाटलं. हा अगदी तसंच आहे ते. भीमा हातात तलवार घेऊन गेला होता, पण खंडेरायाला शस्त्राची गरजच पडली नाही. त्याचं नुसतं अस्तित्वच किती भयंकर आहे हे ते 3-4 पैलवान हवेत उडण्याच्या प्रसंगातून स्पष्ट होतं. या ठिकाणी आपल्याला प्रेमाचा 2 वेगवेगळ्या व्याख्यांवर भाष्य करायला लागेल. कसं काय? बघा, भीमाचे प्रेम हे अहंकार आणि मालकी हक्कावर आधारित आहे. सेवित्री इज ओन्ली माइन हा त्याचा विचार आहे. तर दुसरीकडे खंडेरायाचे प्रेम हे समर्पणावर आधारित आहे. खंडेरायाचा तो संवाद मला खूप आवडला. हो, खंडेराय भीमाला सावित्रीच्या पायापाशी आपटून आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून जे म्हणतो ना, ते खूप शक्तिशाली आहे. तो म्हणतो, ती जन्मोजन्मी फक्त या खंडेरायाची आहे. आणि पुढे तो म्हणतो, तिच्यासाठी मी माझ्या देवाला विसरेन एक वेळ. हरामखोर कुत्र्या. यातून खंडेरायाचा उग्र पण तितकाच एकनिष्ठ स्वभाव दिसून येतो. बापरे, प्रेमासाठी देवाला विसरेन असं म्हणणं हा किती मोठा आविष्कार आहे. हे सगळं समजून घेतल्यानंतर राजकीय रणांगणावरील एका प्रचंड मोठ्या विजयाचं रूपांतर अत्यंत वेगाने एका वैयक्तिक आणि हिंसक पराभवात कसं होतं याचा आपल्याला अंदाज येतो. तो युद्धात हरला नाही, तो त्याच्या अहंकारामुळे हरला. अगदी खरंय.
तर ऐकणाऱ्यांसाठी शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण सोडून देऊया. खरी ताकद नेमकी कशात असते? युद्धाच्या मैदानात हजारो सैनिकांना हरवण्यात की स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवून खऱ्या प्रेमासाठी समर्पण करण्यात? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आणि जेव्हा एखाद्या योद्ध्याचा अहंकार दुखावला जातो तेव्हा तो राज्यासाठी मोठा धोका बनतो का? या विचारासोबतच आजच्या या सखोल विश्लेषणाची आपण सांगता करूया. पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत.